अर्णव म्हणाला आज गणपती बघायला जायचं पप्पा. मग गेलो पहिल्यांदा कापूसखेड नाक्याला. तिथं ढीग गर्दी. काय तर नवीन आहे बाबा इथं काय. काय असणार आत काय असेल काय असणार तोवर घरातल्यांचा नंबर आला. गेली घरातली आत. अरे मुझे चक्कर आने लगा. अरे वो लड़की चली गई. छान आहे पायऱ्या उतरताना बघते घरात होय छान केलं एकदम आला नाही काय कसं वाटलं होय तिथनं पुढे यल्लमा चौक गेलो. त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोपे पुत्र गणपती गणपती रणी जयाला धावला रांजण गावाला गावाला महागणपती नांदला गणपती रांजण गावाला गावाला. परत गेलो काळामार चौकात. तिथं काहीतरी नवीन काहीतरी असते बघा. त्यांचा गणपती एकदम जोरात होता. आज या अंधारात जर तुमच्या तलवारींच्या विसा लखलखल्या तर हीच रात्र इतिहासात सोनेरी कोंदणात सजवली जाईल. या रात्री याला म्हणायची गरज कशी आहे. परत गेलो उडणार. पर्वतात बसलेला गणपती बघितला. तानाजी चौकातला लाकडाचा गणपती. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. आमच्या शेजारच्या विहांच्या मामाचं घर आहे. म्हणून राजा आपला भारी घेऊ मराठ्यांच्या घरी. जय भवानी. नमो पार्वती पतये. हर हर महादेव. उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं. तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही बाजी. राजे माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे लाख मेले तरी चालतील. लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. बाजी. परत आलो गांधी चौकात. तोरा अर्णव म्हणाला की ज्योतिर्लिंग बघायचं राहिलेच. सौराष्ट्र सुंदरम सौमनाथेश्वरम श्रीशैलमंदिरम श्रीमल्लिकार्जुनम उज्जयिनीपुर महाकाळेश्वरम वैद्यनाथेश्वरम महाभीमेश्वरम अमरलिंगेश्वरम रामलिंगेश्वरम काशी विश्वेश्वरम परम ग्रीष्मेश्वरम त्र्यंबकाधीश्वरम नागलिंगेश्वरम श्री आणि इथं काहीतरी नवीन असते बघ. काय 2012 पासून तिने काहीतरी वेगवेगळे केलेलं आहे. एक नंबर असते बघा इथं. परत म्हणलं चला घराकडे जाऊया आपण. अर्णव म्हणाला पप्पा मी एक घेतो की थांबा. तसं आहे. आलो घराकडे.
हे आल्या बघा फास्ट गाडी. पाय खालीच. हा